स्कूल एज्युमॉन या ॲपमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आपण सध्या 10वीचे पार्ट 2 सायन्स एन्व्हायर्नमेंटल मॅनेजमेंट हा चॅप्टर आज आपण स्टडी करणार आहोत. आतापर्यंत आपण 3 व्हिडिओ बनवले आहेत शॉर्ट रिव्हिजनसाठी. हा चौथा आपण व्हिडिओ बनवत आहे. 10वीच्या बोर्डाच्या दृष्टिकोनातून मुलांचा सराव होण्यासाठी आपण हे व्हिडिओ बनवत आहे. ओके. तर हे एन्व्हायर्नमेंटल मॅनेजमेंट हा जो चॅप्टर आहे, याच्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला काय बघायचं आहे, तर ते आहे इकोसिस्टम. इकोसिस्टम म्हणजे काय? तर बघा आपण या ठिकाणी इन डिटेल इकोसिस्टम जे आहे, आपण याचा इन डिटेल काय करणार आहे, अभ्यास करणार आहे आज. ओके. नाव वी कॅन स्टार्ट. बघा या ठिकाणी की इकोसिस्टम म्हणजे काय? द इंटरॅक्शन बिटवीन द इंटरॅक्शन बिटवीन the interaction between biotic and abiotic factors is called as ecosystem. is called as ecosystem. मग ही जी आहे बघा, ह्याला अजून एक सोप्या भाषेत म्हणलं जातं, इट इज फंडामेंटल युनिट ऑफ इकोलॉजी. बघा ह्याला अजून एक नाव आहे, इट इज अ फंडामेंटल युनिट ऑफ इकोलॉजी असं म्हणलं जातं. बघा आता आपल्या गोष्ट इथं बघा काय सांगितले, द इंटरॅक्शन. कोणाचं इंटरॅक्शन? फर्स्ट बायोटिक, सेकंड थिंग अबायोटिक फॅक्टर. मग आपल्या या ठिकाणी बायोटिक फॅक्टर कोणते आणि अबायोटिक फॅक्टर कोणते हे माहीत असणं गरजेचं आहे. मग आता बायोटिक फॅक्टर कोणते या ठिकाणी सांगायचं झालं तर बघा, बायोटिक फॅक्टर कोणते? जसं की प्लांट्स आहे, ॲनिमल्स आहेत, बॅक्टेरिया आहेत. हे जे फॅक्टर आहेत ते कोणते फॅक्टर आहे या ठिकाणी? बायोटिक. कोणते आहेत? बायोटिक. आणि अबायोटिक फॅक्टर म्हणजे काय या ठिकाणी? बघा अबायोटिक फॅक्टर कोणकोणते? जसं की सॉइल आहे, एअर आहे, वॉटर आहे, टेम्परेचर आहे. तर दिस फॅक्टर इट इज अ अबायोटिक. बघा बायोटिक फॅक्टर कोणते आहेत? प्लांट, ॲनिमल, बॅक्टेरिया. अबायोटिक फॅक्टर कोणते आहेत? सॉइल, एअर, वॉटर, टेम्परेचर. ज्याला आपण सोप्या भाषेत लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग असं म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला? लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग असं आपण सोप्या भाषेत त्याला म्हणतो. मग आता डेफिनेशन काय सांगते इकोसिस्टमची, की द इंटरॅक्शन बिटवीन बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर इज कॉल्ड एज इकोसिस्टम. मग या ठिकाणी बायोटिकचा अबायोटिक सोबत काय संबंध आहे किंवा अबायोटिकचा बायोटिक सोबत काय संबंध आहे या ठिकाणी जर पाहायचं असेल तर त्यासाठी आपण काय करूया, सध्या एक एक्झाम्पल बघूयात. मग काय एक्झाम्पल या ठिकाणी बघा, या ठिकाणी मी एक एक्झाम्पल घेतो म्हणजे तुम्हाला या ठिकाणी काय होईल ते समजेल. बघा फॉर एक्झाम्पल बघा या ठिकाणी ग्रास आहे. ओके. या ठिकाणी काय आहे? ग्रास आहे. आणि ही जी ग्रास आहे या ग्रासला आपण असं म्हणूया, फॉर एक्झाम्पल कुणी खाल्लं या ठिकाणी? गोटनी खाल्ले. कुणी खाल्ले या ठिकाणी? गोटनी खाल्ले. आपण पुढे बघूयात, ही जी गोट आहे ह्याला कोणी खाल्ले या ठिकाणी? फॉर एक्झाम्पल टायगरने खाल्ले. कोणी खाल्ले? टायगरने खाल्ले. आणि या टायगरची काय झाली मित्रांनो या ठिकाणी? डेथ झालेली आहे. म्हणजे इट इज कन्व्हर्टेड इनटू सॉइल. इट इज कन्व्हर्टेड इनटू सॉइल. साहजिक आहे, कोणत्याही ॲनिमलची किंवा प्लांटची डेथ झाल्यानंतर त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं? सॉइलमध्ये होतं. बरोबर आहे. आता या ठिकाणी जर पाहिलं, ही जी ग्रास आहे, गवत, साहजिक याला गरज कशी लागली असणार आहे? साहजिक आहे सनलाईट. त्याच्या साहाय्याने हे गवत आलं असणार आहे, साहजिक आहे. ही जी गवत आहे त्याला खाल्ले गोटने, म्हणजे काय ॲनिमलने खाल्ले. पुन्हा या गोट जे आहे याला खाल्ले कोणी? टायगरने खाल्लेलं आहे. म्हणजे पुन्हा एकदा ॲनिमलने खाल्ले.
आणि ही जी काही डेथ आहे म्हणजे त्या टायगरची जी काही डेथ झाली तर त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये झाले सॉइलमध्ये. आता आपण या ठिकाणी जर पाहिलं तर बायोटिक फॅक्टर म्हणजे काय आणि अबायोटिक फॅक्टर म्हणजे काय आणि बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टरचा संबंध कसा आहे ते आपल्याला बघायचं आहे. बघा या ठिकाणी ग्रास काय आहे, या ठिकाणी प्लांट आहे. गोट आणि टायगर या ठिकाणी काय असणार आहे, या ठिकाणी ॲनिमल असणार आहे साहजिक आहे. आणि हा जो फॅक्टर आहे सॉइल किंवा डेथ झाल्यानंतर साहजिक हा फॅक्टर कोणता आहे अबायोटिक. मग आपल्याला गोष्ट माहित पाहिजे की प्लांट असेल किंवा ॲनिमल दिस फॅक्टर इज कॉल्ड ॲज कोणते फॅक्टर आहे बायोटिक. प्लांट आणि ॲनिमल कोणतं फॅक्टर आहे या ठिकाणी बायोटिक. सॉइल कोणतं फॅक्टर आहे या ठिकाणी अबायोटिक. आपल्याला या ठिकाणी जर गोष्ट सांगायची झाली तर या सॉइल मधून पुन्हा काय उगवणार आहे ग्रास. या सॉइल मधून पुन्हा काय येणार आहे ग्रास येणार आहे. पुन्हा एक ग्रासला खाणार कोण गोट खाणार आहे. पुन्हा गोटला कोण खाईल टायगर खाईल. पुन्हा या टायगरची काय होईल डेथ होईल म्हणजे त्याचं सॉइल मध्ये कन्व्हर्जन होईल. म्हणजे आपण जर या ठिकाणी इनडायरेक्टली सांगायचं झालं तर काय की या अबायोटिकचं कन्व्हर्जन होणार आहे बायोटिक मध्ये. बायोटिकचं पुन्हा कन्व्हर्जन कशामध्ये होणार या ठिकाणी अबायोटिक मध्ये. दिस इज कॉल्ड ॲज इकोसिस्टम. त्याला काय म्हणतात या ठिकाणी इकोसिस्टम असं म्हणलं जातं. काय म्हणतात या ठिकाणी इकोसिस्टम असं म्हणलं जातं. बघा या ठिकाणी आपल्याला बायोटिक म्हणजे काय त्यासाठी अबायोटिक म्हणजे काय हे माहित असणं गरजेचं आहे. आता आपण बघूया या ठिकाणी अजून कसं आपण या ठिकाणी बघणं गरजेचं आहे ते म्हणजे काय या ठिकाणी बघा अबायोटिक फॅक्टर कोणते आणि बायोटिक फॅक्टर कोणते आपण या ठिकाणी पाहिले. बघा टाईप ऑफ कन्झ्युमर हे जर बघायचं असेल तर त्यासाठी आपल्याला फूड चेन जे आहे फूड चेन ते पाहणं गरजेचं आहे. आणि फूड वेब म्हणजे काय ते पाहणं गरजेचं आहे. फूड चेन फूड वेब ज्यांना समजेल आपण एक्झाम्पल नुसार पाहणार आहे त्यांना हे ऑटोमॅटिक कन्झ्युमर काय असतं डिकम्पोजर कशाला म्हणतात किंवा प्रोड्युसर कशाला म्हणतात हे समजणार आहे. चला आपण या ठिकाणी सुरुवात करूयात. बघा या ठिकाणी दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. या ठिकाणी बघा प्लांट्स जे आहे दुसरा आहे ॲनिमल. प्लांट्स आहे आणि दुसरा आहे ॲनिमल. तर साहजिक आहे प्लांट्स जो आहे इट इज अ ऑटोट्रॉप्स. प्लांट्स काय म्हणतात ऑटोट्रॉप्स असं म्हणलं जातं. का कारण इट इज अ मेड बाय ओव्हन फूड. ते स्वतःच अन्न स्वतः बनवतात. बट ॲनिमल जो आहे या ठिकाणी काय असणार आहे या ठिकाणी ॲनिमल जो आहे या ठिकाणी काय असणार आहे हेटेरोट्रॉप्स. ॲनिमल जो आहे तो काय असणार या ठिकाणी हेटेरोट्रॉप्स. का बिकॉज इट डिपेंड्स अपॉन द अनदर फूड सोर्स. बिकॉज इट डिपेंड्स अपॉन द अनदर फूड सोर्स. तो काय या ठिकाणी दुसऱ्यावर काय डिपेंड असतो ॲनिमल म्हणून त्याला काय म्हणतात हेटेरोट्रॉप्स. ऑटोट्रॉप्स म्हणजे काय ठिकाणी इट इज अ मेड बाय ओव्हन फूड. याचं गुड एक्झाम्पल आहे ते आहे प्लांट्स. ओके तर बघा या ठिकाणी आपल्याला जर सांगायचं झालं तर बघा या ठिकाणी मी या ठिकाणी फूड चेनचं एक्झाम्पल देतोय. बघा फूड चेन आपल्या समजण्यासाठी. बघा साहजिक आहे मग अशी जे काही एक्झाम्पल दिलं तो दुसरं वेगळं एक्झाम्पल घेऊयात. ग्रास आहे. ग्रास ऑपर खाते कोण या ठिकाणी ग्रास हॉपर. ओके त्यानं ग्रास हॉपर खाणार कोण आहे या ठिकाणी आपण सांगायचं झालं बघा या ठिकाणी फ्रॉग खाणार आहे. फ्रॉगला खाणार कोण या ठिकाणी स्नेक खाणार आहे. स्नेकला खाणार कोण या ठिकाणी ईगल खाणार आहे. ईगलची काय होणार या ठिकाणी डेथ होणार आहे. म्हणजेच काय ठिकाणी त्याचं कन्वर्जन सॉइलमध्ये होणार आहे. कशामध्ये होणार या ठिकाणी कन्वर्जन सॉइलमध्ये होणार आहे. दिस इज द एक्झाम्पल ऑफ फूड चेन. एक्झाम्पल कशाचं आहे या ठिकाणी फूड चेनचं हे एक्झाम्पल आहे. बघा याच्यामध्ये जर आपण पाहिलं मी आता सांगितल्याप्रमाणे हे जी ग्रास आहे म्हणजे थोडक्यात काय हा प्लांट आहे म्हणजे कोण असणार हा ऑटोट्रॉप्स. काय असणार ह्या ऑटोट्रॉप्स साहजिक आहे. त्यानं खाली तुम्हाला सर्व डेटच्या अगोदर ग्रास पर्यंत सर्व काय पाहायला भेटतात या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे ॲनिमल बघायला भेटत आहेत. म्हणजे हे जे ॲनिमल आहेत हे सगळ्याचे सगळे कसे असणार या ठिकाणी हेटेरोट्रॉप्स असणार आहे. का हेटेरोट्रॉप्स असणार आहे कारण फ्रॉग जो आहे तो ग्रास हॉपरवर डिपेंड आहे. स्नेक जो आहे तो फ्रॉगवर डिपेंड आहे. ईगल जो आहे तो कशावर डिपेंड आहे या ठिकाणी स्नेकवर डिपेंड आहे. म्हणजे या ठिकाणी एकमेकांवरती डिपेंड आहे म्हणून तर काय म्हणलं जातं हेटेरोट्रॉप्स असं म्हणलं जातं. हा झाला फर्स्ट पॉईंट. आता बघा या ठिकाणी अजून गोष्ट आपण सांगायची झाली बघा या ठिकाणी हा झाला पहिला पॉईंट की ऑटोट्रॉप्स कशाला म्हणतात आणि हेटेरोट्रॉप्स कशाला म्हणतात. आता दुसरी गोष्ट आपल्याला या ठिकाणी बघायची ते म्हणजे काय ग्रास. बघा ग्रास जो आहे तर ग्रासला या ठिकाणी
प्रोड्युसर असं म्हणलं जातं. काय म्हणलं जातं या ठिकाणी? प्रोड्युसर असं म्हणलं जातं. काय म्हणलं जातं या ठिकाणी? प्रोड्युसर असं म्हणलं जातं. का प्लांट्सला प्रोड्युसर म्हणलं जातं? कारण ते स्वतः फोटोसिंथेसिस करून स्वतःचा फुटका बनवत या ठिकाणी स्वतः बनवतात. बट ग्रासहॉपर, फ्रॉग, स्नेक आणि ईगल असेल तर काय म्हणलं जातं या ठिकाणी बघा, कोन्झ्युमर असं म्हणलं जातं. काय म्हणलं जातं या ठिकाणी? कोन्झ्युमर असं म्हणलं जातं. काय म्हणलं जातं या ठिकाणी? कोन्झ्युमर असं म्हणलं जातं. मग ही जी काय कोन्झ्युमर आहे, ही जी कोन्झ्युमर आहे, का? कारण ग्रासहॉपरला कोन्झ्युम कोण करतोय? फ्रॉग कोन्झ्युम करतोय. ग्रासला कोन्झ्युम कोण करतोय? ग्रासहॉपर कोन्झ्युम करतोय. स्नेक जे आहे, फ्रॉग जो आहे, स्नेक जो आहे तो फ्रॉगला कोन्झ्युम करतोय. ईगल जो आहे तो स्नेकला काय करतोय? कोन्झ्युम करतोय. म्हणजे या ठिकाणी सांगायचं झालं तर ग्रासला खाते कोण? ग्रासहॉपर. फ्रॉगला खाते कोण? स्नेक खाते. त्यानंतर ग्रासहॉपरला खाते कोण? फ्रॉग खाते. त्याचप्रमाणे स्नेकला खाते कोण? या ठिकाणी ईगल खाते. थोडक्यात कोन्झ्युमर. हे जे काही कोन्झ्युमर आहे याचे वेगवेगळ्या प्रकारचे टाइप असतात बघा. याचे वेगवेगळ्या प्रकारचे काय म्हणतात? टाइप. तर बघा या ठिकाणी याचे हा जो आहे ग्रासला खाणारा जो काही पहिला जो काही ॲनिमल आहे, तो इन्सेक्ट असेल किंवा एनीवन जो काही ॲनिमल असेल त्याला म्हटलं जातं पहिल्यांदा प्रायमरी कन्झ्युमर. काय म्हटलं जातं या ठिकाणी? प्रायमरी कन्झ्युमर. हा जो आहे ग्रासहॉपर खाणारा जो काही फ्रॉग आहे त्याला म्हटलं जातं या ठिकाणी सेकंडरी कन्झ्युमर. काय म्हणतात या ठिकाणी? सेकंडरी कन्झ्युमर. ओके. त्यानंतर या ठिकाणी हा जो फ्रॉगला खाणारा जो काही स्नेक आहे त्याला काय म्हणतात या ठिकाणी? टर्शियरी कन्झ्युमर. काय म्हणतात या ठिकाणी? टर्शियरी कन्झ्युमर. ओके. आणि लास्ट ईगल जो आहे तो सगळ्यात वरचा पाताळा. ओके. तर त्याला काय म्हणतात या ठिकाणी? अपेक्स कन्झ्युमर. काय म्हणतात या ठिकाणी? अपेक्स कन्झ्युमर. ओके. अपेक्स म्हणजे सगळ्यात अप्पर. अपेक्स म्हणजे काय? सगळ्यात अप्पर. त्यानंतर ही जी काही डेथ आहे किंवा जी काही सॉइल म्हणजे कोणत्याही प्लांट असेल किंवा कोणत्याही जे काही ॲनिमल आहे त्याची कधी कधी ना कधी काय होणार? त्याची डेथ होणार आहे. कधी ना कधी काय होणार? त्याची डेथ होणार आहे. म्हणून त्याला म्हणलं जातं डिकम्पोजर. काय म्हणलं जातं या ठिकाणी? डिकम्पोजर. काय म्हणलं जातं या ठिकाणी? डिकम्पोजर्स असं म्हणलं जातं. बघा प्लांट्स जे आहेत त्यांना काय म्हणलं जातं या ठिकाणी? प्रोड्युसर. कारण ते ऑटोट्रॉप्स आहेत या ठिकाणी म्हणलं तर चालेल. बघा खाली जे काय आहे ते सगळे ॲनिमल आहेत. ते ह्यांना काय म्हणतात या ठिकाणी? कन्झ्युमर. पण हे जे कन्झ्युमर याचे वेगवेगळे प्रकारचे टाइप असतात. जो ग्रासला खाणारा जो ग्रासहॉपर आहे ते दिस इज द प्रायमरी कन्झ्युमर. त्यानंतर फ्रॉग्स आहे सेकंड कन्झ्युमर. त्यानंतर स्नेक जो आहे तर टर्शियरी कन्झ्युमर आणि लास्ट ईगल जो आहे तर काय म्हणतात या ठिकाणी? अपेक्स कन्झ्युमर असं म्हणलं जातं. काय म्हणतात या ठिकाणी? अपेक्स कन्झ्युमर असं म्हणलं जातं. हे सुद्धा लक्षात राहणं गरजेचं आहे. हे सुद्धा काय लक्षात राहणं गरजेचं आहे. ओके. बघा या ठिकाणी आता आपल्याला अजून एक गोष्ट बघायची आहे. ते म्हणजे काय बघा या ठिकाणी, की एक्झाम्पल द्यावं लागेल पुन्हा एकदा या ठिकाणी मला. बघा, या ठिकाणी फूड चेनचं अजून एक्झाम्पल येतो जेणेकरून तुम्हाला ते समजणं गरजेचं आहे. बघा, आता या ठिकाणी आपण सांगायचं झालं तर बघा हा ग्रास आहे. हा जो काय ग्रास आहे. ओके. तर ग्रासला कोणी खाल्लं आपण असं म्हणू या ठिकाणी ग्रास हॉपरने खाल्ले. ओके. जे आहे कोणी खाल्ले? ग्रास हॉपरने खाल्ले. त्यानंतर हे जे ग्रास हॉपर आहे, ओके. तर आपण असं म्हणूया हा पण एक प्रकारचा इन्सेक्ट असतो. म्हणजे कोंबडी जे आहे ते इन्सेक्ट खातात का? येस खातात. ओके. हेन जे आहे, हेन कोंबडे त्यांना आपण कोणी म्हणूयात ह्युमननी खाल्ले आणि ह्युमन जे आहे त्याची काय झाली या ठिकाणी? डेथ झालेलं आहे. म्हणजे त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं या ठिकाणी? सॉइलमध्ये झालेलं आहे. बघा, दिस इज द थर्ड एक्झाम्पल. ओके. आता ग्रास आहे त्याला खाल्ले, ग्रासहॉपरने खाल्ले, नाकतोड आपण त्याला म्हणतो. ओके. ही जी काही इन्सेक्ट आहे, ग्रासहॉपर हा इन्सेक्ट आहे. म्हणजे कोंबड्या इन्सेक्ट खातात का? येस खातात. ओके. त्यानंतर कोंबडी जी आहे त्याला ह्युमन जे आहे, कोंबड्याला खातात का? येस खातात. ओके. आणि त्याची शेवटी काय होते? डेथ होते. या ठिकाणी सांगायचं झालं तर बघा, हा जो ग्रास आहे मगाशी सांगितलं हा प्रोड्युसर आहे. येस. हा ऑटोट्रॉप आहे का? येस. त्यानंतर ग्रासहॉपर, हेन, ह्युमन हे काय त्या ठिकाणी सांगायचं झालं तर काय येते? कन्झ्युमर आहेत. अजून कसे आपल्याला या ठिकाणी बघायचे आहे ते म्हणजे काय? हर्बिव्हर्स म्हणजे काय? कार्निव्हर्स म्हणजे काय? आणि ओमनिव्हर्स म्हणजे काय? ते आपल्या ठिकाणी सांगायचं बघणं गरजेचं आहे. बघा, या ठिकाणी ही जी काही गवत आहे किंवा जे काही प्लांट असतील या ठिकाणी काही वेळेस गवत दिलेलं असतं किंवा काही वेळेस या ठिकाणी प्लांट्स हा शब्द दिलेला असतो बघा. काही वेळेस गवत शब्द दिलेला असतो किंवा काही वेळेस प्लांट्स हा शब्द या ठिकाणी दिलेला असतो. ग्रास ज्याला म्हणतात. ओके. त्याला खाणारा जो काही ॲनिमल आहे म्हणजे प्लांट्स असतील किंवा जे काही ग्रास असतील त्यांना खाण्याचे काही कोणतेही ॲनिमल असते. मग या ठिकाणी ग्रासहॉपर असू शकतो. येस 100% असू शकतो. या ठिकाणी गॉट असेल का? येस असेल. या ठिकाणी रॅबिट असेल का?
असणारे, रॅबिट आहे का? असणारे. तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे जे काही ॲनिमल असतील ते या ठिकाणी काय इथे ग्रासहॉपर्सच्या ठिकाणी प्रेझेंट असू शकतात. तर ते जे काही खाणार आहेत त्यांना आपण म्हणलं जातं या ठिकाणी हर्बिव्हर्स. त्यांना काय म्हणलं जातं या ठिकाणी? हर्बिव्हर्स असं म्हणलं जातं. काय म्हणलं जातं या ठिकाणी त्यांना? हर्बिव्हर्स असं म्हणलं जातं. ओके. मग जे काही हर्बिव्हर्सला खाणारे जे काही ॲनिमल आहेत, ओके. हर्बिव्हर्स जे आहे यांना खाणारे जे काही ॲनिमल आहेत तर त्यांना काय म्हणलं जातं या ठिकाणी? कार्निव्हर्स. काय म्हणलं जातं त्यांना? कार्निव्हर्स. म्हणजे कार्निव्हर्स म्हणजे काय? जे कुणाला खातात? हर्बिव्हर्सला खातात. जे कुणाला खातात? हर्बिव्हर्सला खातात. त्याला काय म्हणतात या ठिकाणी? कार्निव्हर्स. आता राहिला प्रश्न या ठिकाणी ह्यूमन जो आहे ह्यूमन तो कोण आहे? तो ह्यूमन जो आहे या ठिकाणी तो आहे ओमनिव्हर्स. ह्यूमन जो आहे तो या ठिकाणी काय आहे? ओमनिव्हर्स. मग आता ह्यूमन जो आहे तो ओमनिव्हर्स का? ह्यूमन जो आहे तो ओमनिव्हर्स का? कारण ह्यूमन जो आहे तो प्लांट्सला पण खातो प्लस प्लस कोणाला खातो? ॲनिमलला सुद्धा खातो. म्हणून म्हणून ह्यूमनला काय म्हणलं जातं या ठिकाणी? ओमनिव्हर्स असं म्हणलं जातं. बघा, ह्यूमन जो आहे तो ओमनिव्हर्स का आहे? ह्यूमन जो आहे तो ओमनिव्हर्स का आहे? त्याच्यामागचं कारण काय? कारण ह्यूमन हा प्लांट्सला पण खातो, म्हणजे झाडं, फळं पण खातो, फ्रुट्स पण जे आहेत ते पण खातो. ओके. आणि वेगवेगळ्या प्रकारचे काही ॲनिमल आहेत, बोकडं वगैरे, ते सुद्धा या ठिकाणी ॲनिमलला ह्यूमन खातो. त्यामुळं प्लांट्स आणि ॲनिमलला खाणारे जे काही ॲनिमल असतील तर त्यांना काय म्हणलं जातं या ठिकाणी? ओमनिव्हर्स असं म्हणलं जातं. काय म्हणलं जातं या ठिकाणी? ओमनिव्हर्स असं म्हणलं जातं. ही एक कन्सेप्ट या ठिकाणी आपल्याला लक्षात राहणं गरजेचं होतं, की या ठिकाणी फूड चेन म्हणजे काय? आता याच्यावरून जर आपण एक विचार करायचा झालं तर बघा या ठिकाणी फूड चेन काय आहे? सोप्या भाषेत जर समजून घ्यायचं असेल तर बघा या ठिकाणी फूड चेन काय आहे या ठिकाणी? बघा, द इंटरॅक्शन कोणाचं इंटरॅक्शन? ह्याच्यामध्ये प्रोड्युसर असतील का? असतील. ह्याच्यामध्ये कन्झ्युमर असतील का? 100% असणार नाही. ह्याच्यामध्ये डिकम्पोजर आहेत का? असणार आहे. ओके. या सर्वांचं जे काही इंटरॅक्शन आहे, पण कोणतं इंटरॅक्शन? इज अ फीडिंग मेकॅनिझम. कोणतं? फीडिंग मेकॅनिझम. दिस इज कॉल्ड एज फूड चेन. दिस इज कॉल्ड एज फूड चेन. कारण प्रोड्युसर, कन्झ्युमर आणि डिकम्पोज हे एकमेकांना काय कनेक्टेड आहेत. हे एकमेकांना काय या ठिकाणी कनेक्टेड आहेत. तर त्यांना आपण काय म्हणतो या ठिकाणी? फूड चेन असं म्हणलं जातं. काय म्हणलं जातं या ठिकाणी त्यांना? फूड चेन असं म्हणलं जातं. हे प्रकारचं काय फीडिंग मेकॅनिझम आहे. हे काय एक प्रकारचं या ठिकाणी फीडिंग मेकॅनिझम आहे. हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. हे खूप महत्त्वाचं आहे. ओके. नेक्स्ट या ठिकाणी आपल्याला अजून कसं बघायची झाली तर बघा, डिकम्पोजिशन म्हणजे काय या ठिकाणी आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. डिकम्पोजर म्हणजे काय? डिकम्पोजर म्हणजे काय या ठिकाणी? जे काही ओके, डेट झालेले जे काही प्लांट्स असतील आणि ॲनिमल्स, ओके, डेट झालेले जे काही प्लांट्स असतील किंवा जे काही ॲनिमल असतील ते काय होणार या ठिकाणी? डिकम्पोज होणार आहे. काय होणार? त्याचं डिकम्पोजिशन होणार आहे. त्यांचं काय होणार या ठिकाणी? डिकम्पोजिशन होणार आहे. म्हणजे त्यांचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार या ठिकाणी? सॉइलमध्ये होणार आहे. कशामध्ये होणार या ठिकाणी? सॉइलमध्ये होणार आहे. कोणाच्या मदतीने ते डिकम्पोज होतात? तर काही बॅक्टेरिया त्याचप्रमाणे काही फंजायच्या मदतीने ही जी काही डेड प्लांट असतील किंवा डेड जे ॲनिमल आहेत त्यांचं कन्व्हर्जन कशामुळे होतं? सॉइलमध्ये. कशामुळे होतं त्याचं कन्व्हर्जन? सॉइलमध्ये. दिस इज कॉल्ड एज डिकम्पोजिशन. त्याला काय म्हणतात त्या ठिकाणी? डिकम्पोजिशन असं म्हणलं जातं. ह्याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं? ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये. कशामुळे होतं? ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक सबस्टन्स म्हणा किंवा कंपाऊंडमध्ये त्याचं काय होतं? कन्व्हर्जन आपल्याला झालं बघायला भेटतं. कशामध्ये? ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक जे काही कंपाऊंड म्हणा किंवा सबस्टन्समध्ये त्याचं कन्व्हर्जन झालेलं आपल्याला पाहायला भेटतं. ही गोष्ट या ठिकाणी काय खूप महत्त्वाची आहे. ओके. बघा, या ठिकाणी काय म्हणले? टाइप ऑफ कन्झ्युमर, प्रायमरी, सेकंडरी, टर्शियरी कन्झ्युमर किंवा त्याला अजून शब्द आहे अपेक्स कन्झ्युमर. इज डिफरंट टाइप ऑफ इकोसिस्टम. या ठिकाणी ते सांगितलेलं आहे. बघा, या ठिकाणी फूड चेन जे आहे त्याचं एक्झाम्पल या ठिकाणी सरळ आपण आता पाहिलेलं आहे. ओके. फूड वेब म्हणजे काय? हे गोष्ट खूप महत्त्वाची आहे. तर फूड वेब म्हणजे काय? तर इंटरॅक्शन बिटवीन फूड चेन. द इंटरॅक्शन बिटवीन फूड चेन इज कॉल्ड एज फूड वेब. जर आपल्याला याचं एक्झाम्पल सांगायचं झालं फूड वेबचं
या ठिकाणी आपलं फूड वेबचं जर एक्झाम्पल सांगायचं झालं, बघा फूड वेबचं जर या ठिकाणी आपल्याला एक्झाम्पल सांगायचं झालं तर काय एक्झाम्पल येऊ शकतं बघा. फॉर एक्झाम्पल ग्रास आहे. ओके, त्या ग्रासला खाणारे फक्त काय एकच ॲनिमल असणार आहे का? बिलकुलही नाही. तर ग्रासला खाणारे भरपूर ॲनिमल असणार आहे. जसं की या ठिकाणी रॅबिट आहे, या ठिकाणी गोट आहे, या ठिकाणी सांगायचं झालं तर काय या ठिकाणी डेअर आहे. ओके, असे बरेच ॲनिमल जे आहेत त्या या ठिकाणी ग्रासला खाणार आहे. तर आपण या ठिकाणी जर सांगायचं झालं, ही जी काय रॅबिट आहे ह्याला खाणारा फक्त का फॉक्स आहे का? नाही. किंवा गोटला खाणारा काय फक्त टायगरच आहे का? बिलकुल नाही. किंवा डिअरला खाणारा फक्त लायनच आहे का? नाही. या ठिकाणी गोट जे आहे तर लायन खाऊ शकतो का? 100% खाऊ शकतो. त्याचप्रमाणे हे जे गोट आहे तर फॉक्स खाऊ शकतो का? 100% खाऊ शकतो. हे जे रॅबिट आहे तर टायगर खाऊ शकतो का? येस, खाऊ शकतो. म्हणजे ही जी आहे ग्रास, रॅबिट, फॉक्स, दिस इज द फूड चेन. ग्रास, गोट, टायगर, दिस इज द फूड चेन. ग्रास, डेअर, रायन, दिस इज द फूड चेन. बट दिस फूड चेन इट इज इंटरकनेक्टेड. एकमेकांना काय ते जॉईंट आहे. कारण रॅबिटला फक्त फॉक्स खाऊ शकत नाही. ते टायगर पण खाणार आहे, लायन पण खाणार आहे. गोट जे आहे त्याला फक्त काय टायगर्स खाणार आहे का? नाही. तर फॉक्स पण खाऊ शकतो, ॲज वेल एज लायन पण खाऊ शकतो. डेअर जो आहे त्याला फक्त लायनच खाऊ शकतो का? नाही. त्याला टायगर पण खाऊ शकतो, ॲज वेल एज फॉक्स सुद्धा खाऊ शकतो. म्हणजे ही जी फूड चेन आहे एकमेकांना काय या ठिकाणी इंटरकनेक्टेड आहे. तर दिस इज कॉल्ड ॲज फूड वेब. दिस इज कॉल्ड ॲज फूड वेब. त्याला काय म्हणलं जातं या ठिकाणी? फूड वेब असं म्हणलं जातं. दिस द एक्झाम्पल ऑफ फूड वेब. बघा, आता इथं आपल्याला एक गोष्ट खूप महत्त्वाची सांगितलेली आहे की ट्रॉपिक लेव्हल. बघा, तर ट्रॉपिक लेव्हल म्हणजे काय? मगाशी आपण एक्झाम्पल पाहिलं की प्रोड्युसर जो आहे, प्रोड्युसर म्हणजे प्लांट्स. ओके, तर ते कशामध्ये फर्स्ट ट्रॉपिक लेव्हलमध्ये येतात. प्लांट्सला खाणारे कोण असतील? प्रायमरी कन्झ्युमरमध्ये, सेकंडरी कन्झ्युमर त्याला खाणारे, त्यानंतर टर्शरी कन्झ्युमर. तर अशा सॉरी त्याला प्रोड्युसर जे आहे त्याला काय म्हणलं जातं या ठिकाणी? फर्स्ट ट्रॉपिक लेव्हल. प्रायमरी कन्झ्युमर जे आहेत त्यांना काय म्हणलं जातं या ठिकाणी? सेकंड ट्रॉपिक लेव्हल. त्यांना सेकंडरी कन्झ्युमर जे आहेत त्यांना काय म्हणलं जातं या ठिकाणी? थर्ड ट्रॉपिक लेव्हल. आणि टर्शरी कन्झ्युमर जे आहेत त्यांना काय म्हणलं जातं या ठिकाणी? फोर्थ ट्रॉपिक लेव्हल असं म्हटलं जातं. याचं जर एक्झाम्पल सांगायचं झालं तर बघा या ठिकाणी आपण एक्झाम्पल बघू शकतो. बघा काय एक्झाम्पल असू शकतं या ठिकाणी. फॉर एक्झाम्पल समजा ग्रास आहे. ओके, या ठिकाणी जे काय ग्रास आहे त्यांना खाणारा कोण आहे या ठिकाणी? आपण असं म्हणूयात फॉर एक्झाम्पल गोट आहे. गोटला कोणी खाल्ले? आपण तिकडे म्हणूयात रायनी खाल्ले. ओके, आणि याचे काय झाले या ठिकाणी? डेथ झाले. ओके, ही जी ग्रास आहे दिस द प्रोड्युसर म्हणजे हा फर्स्ट ट्रॉपिक लेव्हल झाला, म्हणजे T1. हा जो ग्रास आहे म्हणजे प्रोड्युसर त्याला खाते कोण? प्रायमरी कन्झ्युमर खातोय, म्हणजे हा झाला T2. ओके, हा जो गोट आहे त्याला खाते कोण? रायन, म्हणजे हा काय झाला या ठिकाणी? T3. म्हणजे हा झाला बघा या ठिकाणी ट्रॉपिक, हा काय झाला या ठिकाणी? ट्रॉपिक लेव्हल 1. हा काय झाला ठिकाणी या ठिकाणी? ट्रॉपिक लेव्हल 2. आणि हा काय झाला या ठिकाणी? ट्रॉपिक लेव्हल 10. तर दिस इज द एक्झाम्पल ऑफ ट्रॉपिक लेव्हल. त्याला आपण म्हणतो या ठिकाणी ट्रॉपिक लेव्हल असं म्हणलं जातं. बघा, आता एक गोष्ट खूप महत्त्वाची सांगितलेली आहे की या ठिकाणी फूड चेन जर डिस्टर्ब झाली तर बघा या ठिकाणी फूड चेन डिस्टर्ब कशी होऊ शकते किंवा फूड वेब जे आहे ते डिस्टर्ब झालं तर काय नुकसान होऊ शकतं? तर बघा आता फॉर एक्झाम्पल आपण जर या ठिकाणी एक्झाम्पल सांगायचं झालं तर बघा एक ग्रास आहे. ओके, ह्या ग्रासला खाल्ले कोणी या ठिकाणी? ग्रास हॉपरने खाल्ले. त्यानंतर ह्याला खाल्ले कोणी? फ्रॉगने खाल्ले. बघा, याची काय झाली या ठिकाणी? डेथ झाली. याची काय झाली या ठिकाणी? डेथ झाली. आता साहजिक आहे जर आपण एक गोष्ट इथं कन्सिडर करूया की समजा ग्रास हॉपर जे आहेत, ग्रास हॉपर याचा जो काही नंबर जो आहे काय झाला या ठिकाणी? लेस झाला. म्हणजे हे काय झाले? पूर्णपणे डिक्लाइन झाले. काय झाले? पूर्णपणे या ठिकाणी डिक्लाइन झालेले आहेत. ओके, ते डिक्लाइन झाल्या तर साहजिक आहे फ्रॉग जो आहे तो कुणावर डिपेंड आहे या ठिकाणी? ग्रास हॉपरवर आहे. त्यानंतर स्नेक जो आहे तो कोणावर डिपेंड आहे? फ्रॉगवर डिपेंड आहे. ईगल जो आहे तो कोणावर डिपेंड आहे? स्नेकवर डिपेंड आहे. जर ग्रास हॉपरचा नंबर या ठिकाणी पूर्णपणे डिक्लाइन झाले म्हणजे संपुष्टात आले तर कोणाचा नंबर या ठिकाणी कमी होणार आहे? तर साहजिक आहे कोणाचा नंबर कमी होणार या ठिकाणी? फ्रॉगचा नंबर काय होणार या ठिकाणी? काय होणार आहे? लेस होणार आहे. फ्रॉगचा नंबर काय होणार आहे? लेस होणार आहे. का? कारण फ्रॉग जे आहे ते काय होते? उपाशी मरतील. त्यांना खायला भेटणार नाही. कारण फ्रॉग जे आहे ते कोणावर डिपेंड आहे या ठिकाणी? ग्रास हॉपरवर डिपेंड आहे. फ्रॉग जे आहे ते कोणावर डिपेंड आहे या ठिकाणी? ग्रास हॉपरवर डिपेंड आहे. आणि जर ग्रास हॉपरच कमी झाले तर साहजिक आहे फ्रॉग उपाशी मरतील. फ्रॉग उपाशी मेले तर स्नेकवर डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट परिणाम होणार आहे.
त्यानंतर कशावर परिणाम होणार आहे? इगलवर या ठिकाणी काय होणार त्याचा डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट परिणाम होणार आहे. म्हणजे या ठिकाणी सांगायचं झालं तर काय फूड चेन जे आहे पूर्णपणे काय होणार आहे या ठिकाणी डिस्टर्ब होणार आहे. फूड चेन काय होणार या ठिकाणी पूर्णपणे डिस्टर्ब होणार आहे. म्हणजेच काय या ठिकाणी फूड चेनमध्ये एक गोष्ट सांगायची झाली की हे जे ॲनिमल असतात एकमेकावर काय आहेत डिपेंड आहेत. एकमेकावर काय या ठिकाणी डिपेंडंट आहेत. या ठिकाणी फॉर एक्झाम्पल स्नेक आहे. ओके स्नेकचा नंबरचा या ठिकाणी काय झाला कमी झाला म्हणजे डिक्रीज झाला. स्नेकचा जो काही नंबर आहे या ठिकाणी काय झाला डिक्रीज झाला. तर साहजिक आहे याचा डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट परिणाम कशा होणार आहे इगलवर होणार आहे. का कारण इगल जे आहेत ते कुणावर डिपेंड आहे स्नेकवर डिपेंड आहे. म्हणजे या ठिकाणी काय होणार आहे इगलचं काय होणार आहे या ठिकाणी दुष्परिणाम होणार आहे. आणि संख्या कोणाशी वाढणार आहे या ठिकाणी फ्रॉग जे आहे त्यांचा नंबर काय होणार आहे या ठिकाणी वाढणार आहे. याचा नंबर काय होणार या ठिकाणी वाढणार आहे. फॉर एक्झाम्पल फ्रॉग जे आहे त्यांचा नंबर या ठिकाणी जर कमी झाला कुणाचा फ्रॉग जे आहे त्यांचा नंबर या ठिकाणी डिक्रीज झाला तर या ठिकाणी कुणाचा नंबर कमी होणार स्नेकचा कमी होणार साहजिक आहे. त्यानंतर कुणाचा कमी होणार इगलचा. परंतु ग्रास ऑपर जे आहे याचा नंबर काय होणार या ठिकाणी वाढणार आहे. का कारण याचा नंबर कमी झाला याचा ठिकाणी म्हणजे ग्रास ऑपरला खाणारी जी काही लोकसंख्या आहे ती काय होणार या ठिकाणी कमी होणार. म्हणजे याचा नंबर वाढणार ऑटोमॅटिक याचा पण नंबर काय होणार आहे वाढणार आहे. परंतु त्याची खालची जी काय चेन आहे किंवा त्याच्या खालचा जो काही सिक्वेन्स आहे तो काय होणार पूर्णपणे खाली डिस्टर्ब होणार आहे. म्हणजे ही गोष्ट या ठिकाणी आपल्याला काय करायचं समजून घेणं गरजेचं आहे या फूड चेनमध्ये. ओके बघा पुढं आपण या ठिकाणी जर सांगायचं झालं तर बघा टू मेन टाईप ऑफ एन्व्हायरमेंट या ठिकाणी एन्व्हायरमेंटचे जे आहेत दोन महत्त्वाचे टाईप या ठिकाणी आपल्याला बघायचे आहेत. बघा पहिला आहे नॅचरल एन्व्हायरमेंट की ज्याच्यामध्ये एअर येतं ॲटमॉस्फिअर वॉटर आहे माती लँड आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे. त्यानंतर या ठिकाणी बघा अँथ्रोपोजेनिक किंवा मॅनमेड किंवा आर्टिफिशियल. बघा व्हॉट इज द मीनिंग ऑफ आर्टिफिशियल. आर्टिफिशियल म्हणजे काय या ठिकाणी की आर्टिफिशियल म्हणजे काय की इट इज अ मॅनमेड. आर्टिफिशियल म्हणजे काय या ठिकाणी मॅनमेड असं त्याला म्हणलं जातं. ओके बघा बायोटिक म्हणजे काय आणि अबायोटिक म्हणजे काय या ठिकाणी आपल्याला बघतोयच. परंतु या ठिकाणी बघा मगाशी सांगितल्याप्रमाणे काय डेफिनेशन आहे या ठिकाणी इकोसिस्टमची. इकोसिस्टम इज द बेसिक फंक्शनल युनिट यूज द स्टडी ऑफ इकॉलॉजी. मगाशी सांगितल्याप्रमाणे दुसरी गोष्ट याची डेफिनेशन काय सांगते द इंटरॅक्शन बिटवीन बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर. द इंटरॅक्शन बिटवीन बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर इज कॉल्ड एज इकोसिस्टम. ज्या ठिकाणी इकोलॉजीमध्ये ती कन्सेप्ट या ठिकाणी दिलेली आहे. काय द स्टडी ऑफ इंटरॅक्शन बिटवीन बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर ऑफ द एन्व्हायरमेंट इज कॉल्ड एज इकोलॉजी. इज कॉल्ड एज इकोलॉजी असं त्याला म्हणलं जातं. ओके मग या ठिकाणी आपल्याला दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत याच्यामध्ये एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशनमध्ये नीड ऑफ एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन म्हणजे एन्व्हायरमेंटल जे आहे त्याचं जतन आणि संवर्धन करणं काम गरजेचं आहे. तर या ठिकाणी बघा नीड ऑफ एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशनमध्ये सांगायचं झालं तर बघा एक्झामला प्रश्न येऊ शकतो. काय प्रश्न येऊ शकतो या ठिकाणी नीड ऑफ एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन. काय प्रश्न येऊ शकतो या ठिकाणी नीड ऑफ एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन. बघा का गरजेचं आहे एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन का तर पहिला बघा टू मेंटेन द बॅलेन्स ऑफ नेचर. बघा आपला जो काही निसर्ग आता मी सांगितलं आपला जो काही निसर्ग आहे त्याचा बॅलेन्स ठेवणं खूप गरजेचं आहे. त्याचं बॅलेन्स ठेवणं खूप गरजेचं आहे. त्याच्यासाठी एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन महत्त्वाचं आहे. दुसरं का महत्त्वाचं आहे या ठिकाणी टू प्रोटेक्ट म्हणजे त्याचं रक्षण करणं किंवा संरक्षण करणं अँड कन्झर्वेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी. बघा जी का बायोडायव्हर्सिटी आहे व्हॉट इज मीन ऑफ बायोडायव्हर्सिटी बघा डिफरंट ऑर्गॅनिझम्स आर सेव्ह आपण त्याला म्हणलं जातं. ओके तर वेगवेगळ्या प्रकारचे काही जैवविविधता महत्त्वाचा शब्द आहे त्याचं काय करणं जतन आणि संवर्धन करणं गरजेचं आहे. त्याचं संरक्षण करणं सुद्धा काही महत्त्वाचं आहे. अजून एक महत्त्वाचं काय आहे या ठिकाणी सांगायचं झालं टू कन्झर्वेशन ऑफ नॅचरल रिसोर्सेस. बघा जे काही नॅचरल रिसोर्सेस आहेत जसं की एअर आहे वॉटर आहे हे जे काही नॅचरल सॉईल आहे हे जे काही नॅचरल रिसोर्सेस आहेत त्याचं सुद्धा या ठिकाणी जतन संवर्धन करणं गरजेचं आहे. मायनिंग वगैरे करून आपण तुम्ही बघू शकता की खूप महत्त्वपूर्ण त्याची जमिनीची धूप होते. ओके तर या ठिकाणी त्याचं पाणी आहे हवा आहे माती आहे लँड आहे त्याचं सुद्धा जतन आणि संवर्धन करणं काय खूप महत्त्वाचं
आहे. ओके. चौथा आहे सगळं महत्वाचं, टू सॉल्व द प्रॉब्लेम ऑफ नॅचरल रिसोर्सेस. बघा, जे काय नॅचरल रिसोर्सेस आहेत त्यांचे काय प्रॉब्लेम असतील ते काय करणं या करणं गरजेचं, या ठिकाणी सॉल्व करणं गरजेचं आहे. ते सॉल्व करणं या ठिकाणी खूप गरजेचं आहे. असे 4 गोष्टी खूप महत्त्वाच्या या ठिकाणी. तो मेंटेन द बॅलन्स ऑफ नेचर महत्त्वाचा आहे एन्व्हायर्नमेंटल कन्झर्वेशनसाठी. त्याचप्रमाणे त्याचं जतन आणि संवर्धन करणं बायोडायव्हर्सिटीचं ते सुद्धा महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे टू कन्झर्व्ह ऑफ नॅचरल रिसोर्सेस, नॅचरल रिसोर्सेस जे आहेत हवा, पाणी त्याचं सुद्धा कन्झर्वेशन करणं महत्त्वाचं आहे. ओके. तर बघा या ठिकाणी काय सांगितलंय बघा, फॅक्टर्स अफेक्टिंग द एन्व्हायर्नमेंट. बघा या ठिकाणी 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. बघा पहिला आहे नॅचरल आणि दुसरा आहे मॅन मेड फॅक्टर. बघा नॅचरल फॅक्टर कोणते आणि मॅन मेड फॅक्टर कोणते ते आपल्याला या ठिकाणी सांगायचं झालं तर पहा या ठिकाणी. बघा या ठिकाणी नॅचरल फॅक्टर कोणते आणि आर्टिफिशियल फॅक्टर कोणते किंवा मॅन मेड फॅक्टर कोणते ते जर सांगायचं झालं तर बघा बघा या ठिकाणी नॅचरल फॅक्टर कोणते रिस्पॉन्सिबल आहेत ते आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. तर बघा नॅचरल फॅक्टर कोणते सगळ्यात महत्त्वाचं आहे बघा एन्व्हायर्नमेंटल कन्झर्वेशनमध्ये प्रॉब्लेम आणण्यासाठी. त्या मित्रांनो सगळ्यात इम्पॉर्टंट आहे ते आहे सायक्लोन. काय या ठिकाणी सायक्लोन. बघा चक्रीवादळ खूप महत्त्वाची गोष्ट आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट बघा या ठिकाणी सांगायचं झालं तर दुसरी गोष्ट या ठिकाणी सांगायचं तर सुनामी. हे सुद्धा गोष्टी या ठिकाणी काही कारणीभूत आहेत नॅचरल फॅक्टरमध्ये आपण बघू शकतो. थर्ड आहे पूर येणं, हा सुद्धा त्या ठिकाणी नॅचरल फॅक्टर आहे. त्यानंतर आहे अर्थक्वेक, भूकंप येणं, हा सुद्धा नॅचरल फॅक्टरमध्ये येतं. त्याच्यानंतर ज्वालामुखी वगैरे व्हॉल्कॅनो इरप्शन ते सुद्धा कशामध्ये येतं नॅचरल फॅक्टरमध्ये आपल्याला ते बघायला भेटतं. एवढ्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते नॅचरल फॅक्टरमध्ये आपण बघू शकतो की जे काय एन्व्हायरमेंट आहे त्यासाठी हे प्रॉब्लेम करतं. जर मॅनमेड फॅक्टर जर सांगायचे झाले मग या ठिकाणी जर मॅनमेड फॅक्टर सांगायचे झाले तर पहिला आहे इम्पॉर्टंट काय बघा पोल्युशन. काय या ठिकाणी पोल्युशन खूप महत्त्वपूर्ण या ठिकाणी प्रदूषण केलं जातं. दुसरं आहे बघा या ठिकाणी डेफॉरेस्टेशन, जंगलतोड खूप महत्त्वपूर्ण जंगलतोड करणे हा सुद्धा मॅन मेड आहे, आर्टिफिशियल आहे आपण त्याला म्हणूयात. ओके. त्यानंतर आहे इंडस्ट्रियलायझेशन. बघा ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या ठिकाणी एन्व्हायरमेंटला प्रॉब्लेमॅटिक ठरू शकतात. बघा मॅन मेड माणसाच्या ॲक्टिव्हिटीमुळं नॅचरल म्हणजे काय निसर्ग निर्मित आपण त्याला म्हणू शकतो. बघा हे सगळं मॅन मेड फॅक्टरमध्ये आपण ते बघू शकतो. ओके. त्यानंतर आपल्याला कन्सेप्ट बघायचं आहे ते बघा पोल्युशन म्हणजे काय. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी कन्सेप्ट बघायचं आहे ते म्हणजे काय पोल्युशन म्हणजे काय. तर बघा या ठिकाणी पोल्युशन म्हणजे काय सांगितलं या ठिकाणी द एन्व्हायरमेंट इज अफेक्टेड ड्यू टू सम नॅचरल फॅक्टर ऑफ एन्व्हायरमेंट. बघा काय नॅचरल फॅक्टरमुळं म्हणजे फॉर एक्झाम्पल आता मी सांगितल्याप्रमाणे सुनामी असेल, अर्थक्वेक असेल, सायक्लोन असेल याच्यामुळे सम मॅनमेड फॅक्टर कोणकोणते आता हे सांगितले फॉर एक्झाम्पल पोल्युशन दिले म्हणजे पोल्युशनसाठी कोणता या ठिकाणी आता मी सांगितलेलं डिफॉरेस्टेशन जंगलतोड खूप मोठ्या प्रमाणावर केलं जाणं. सच फॅक्टर क्रिएट इम्बॅलन्स इन द एन्व्हायरमेंट. साहजिक आहे याच्यामुळे काय होऊ शकतो की पर्यावरणाचा जो काय बॅलन्स आहे तो काय होणार आहे डिस्टर्ब होणार आहे. पर्यावरणाचा बॅलन्स काय होणार आहे या ठिकाणी डिस्टर्ब होणार आहे आणि दिस इज कॉल्ड एज पोल्युशन. त्याला काय म्हणलं जातं या ठिकाणी पोल्युशन असं म्हणलं जातं. मग आता या ठिकाणी जर सांगायचं झालं तर बघा या ठिकाणी एन्व्हायरमेंटल पोल्युशन जे आहे त्या या ठिकाणी सांगायचं झालं तर बघा कोणकोणत्या गोष्टी या ठिकाणी बदल होऊ शकतात या एन्व्हायरमेंटल पोल्युशनमध्ये. बघा काहीतरी या ठिकाणी बघा काही तर एन्व्हायरमेंटल पोल्युशन. बघा तर पहिला आहे नॅचरल अँड मॅड मेड फॅक्टर्समुळे काय होऊ शकतं मित्रांनो या ठिकाणी एन्व्हायरमेंटल पोल्युशन होऊ शकतं. साहजिक मी आता सांगितल्याप्रमाणे नॅचरल अँड मॅनमेड फॅक्टर्समुळे सुद्धा काय होऊ शकतं या ठिकाणी एन्व्हायरमेंटल पोल्युशन होऊ शकतं. दुसरं या ठिकाणी सांगायचं झालं तर बघा ते म्हणजे काय की कॉन्टॅमिनेशन ऑफ सम सबस्टन्सेस. बघा काही गोष्टीमध्ये दूषित काय गोष्टी गेल्यामुळं म्हणजे पाणी असेल, हवा असेल, एनिथिंग कशामध्ये पण गेलं असल्यामुळं काय होऊ शकतं मित्रांनो या ठिकाणी एन्व्हायरमेंटल पोल्युशन होऊ शकतं. काय होऊ शकतं या ठिकाणी एन्व्हायरमेंटल पोल्युशन होऊ शकतो. तिसरा या ठिकाणी अनॲक्सेप्टेबल फिजिकल म्हणू शकतो आपण, केमिकल म्हणू शकतो अँड बायोलॉजिकल चेंजेस ऑफ. बघा
अनॲसेटेबल फिजिकली चेंजेस होऊ शकतो का? यस. केमिकल होऊ शकतो का? यस. बायोलॉजिकल चेंजेस होऊ शकतो का? कशामध्ये? तर एअरमध्ये, पाण्यामध्ये, ॲज वेल ॲज सॉइलमध्ये. बघा काय सांगितले? अनॲसेप्टेबल फिजिकल, केमिकल आणि बायोलॉजिकल चेंजेस कशामध्ये पण? एअर, वॉटर आणि सॉइल मध्ये. याच्यामुळे काय होऊ शकतं या ठिकाणी? एन्व्हायरमेंटल पोल्युशन होऊ शकतं. काय होऊ शकतं या ठिकाणी? एन्व्हायरमेंटल पोल्युशन होऊ शकतो. फक्त एवढंच कारण होऊ शकतं का? नाही. अजून बरेच कारण आहे की ज्याच्यामध्ये एन्व्हायरमेंटल पोल्युशन होऊ शकतं. जसं की बघा अजून आपण सांगायचं झालं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ते बघा काय आहे? पॉप्युलेशन एक्सप्लोजन. काय आहे या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं रिझन? पॉप्युलेशन एक्सप्लोजन, वाढती लोकसंख्या. थर्ड आहे सांगायचं झालं तर डेफॉरेस्टेशन. खूप मोठ्या प्रमाणात जंगलतोड, खूप मोठ्या प्रमाणात काय केली जाते या ठिकाणी? जंगलतोड केली जाते. याच्यामुळे सुद्धा या ठिकाणी काय होऊ शकतं? एन्व्हायरमेंटल पोल्युशन आपल्याला बघायला भेटतं. जमिनीची धूप होते या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात, सॉइल पोल्युशन आपण म्हणलं तरी चालेल. त्यानंतर आहे इंडस्ट्रियलायझेशन. शहरीकरणामुळं सुद्धा काय होऊ शकतं या ठिकाणी? शहरीकरणामुळे सुद्धा काय होऊ शकतं या ठिकाणी? एन्व्हायरमेंटल पोल्युशन होऊ शकतं. ॲज वेल ॲज अर्बनायझेशन. अर्बनायझेशन याच्यामुळे सुद्धा काय होऊ शकतं या ठिकाणी? आपल्याला एन्व्हायरमेंटल पोल्युशन होताना आपल्याला पाहायला भेटतं. बघा पॉप्युलेशन एक्सप्लोजन असेल, डिफॉरेस्टेशन, इंडस्ट्रियलायझेशन असेल किंवा अर्बनायझेशन असेल, या सगळ्या गोष्टीमुळं आपल्याला एन्व्हायरमेंटल जे काही पोल्युशन आहे ते झालेलं बघायला भेटतं. मग त्याच्यामध्ये तुम्ही जर सांगायचं झालं तर जे काही एन्व्हायरमेंटल पोल्युशन आहे याच्यामध्ये आपण बघू शकता बघा, सॉइल पोल्युशन असेल, त्याचप्रमाणे वॉटर पोल्युशन आहे, त्यानंतर एअर पोल्युशन आहे, त्यानंतर साऊंड पोल्युशन आहे, त्यानंतर आहे रेडिओ ॲक्टिव्ह पोल्युशन आहे. बघा हे सगळे जे काही पोल्युशनचे घटक आहेत हे सगळे कशामध्ये येतात? एन्व्हायरमेंटल पोल्युशनमध्ये. जे की सॉइल पोल्युशन आहे, वॉटर पोल्युशन आहे, एअर पोल्युशन आहे, साऊंड पोल्युशन आहे, ॲज वेल ॲज रेडिओ ॲक्टिव्ह पोल्युशन. हे सर्व जे काही पोल्युशन आहे ते सर्व कशामध्ये येतात या ठिकाणी? आपल्याला एन्व्हायरमेंटल पोल्युशन जे आहे त्यामध्ये पाहायला भेटतात. हे लक्षात राहणं गरजेचं आहे. बघा रिझन फॉर पोल्युशन, पॉप्युलेशन एक्सप्लोजन आहे, फास्ट इंडस्ट्रियलायझेशन, त्यानंतर इनडिस्क्रिमिनेट यूज ऑफ नॅचरल रिसोर्सेस. नॅचरल रिसोर्सचा कसाही वापर केला आपण म्हणतो. डिफॉरेस्टेशन आणि अर्बनायझेशन ह्या सगळ्या गोष्टी याला काय एन्व्हायरमेंटल पोल्युशन जे आहे ह्याला काय कारणीभूत आहेत आपण बघू शकतो. आणि त्याच्यामध्ये बघा आपलं आवर रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे या ठिकाणी सांगायचं झालं तर बघा काय म्हणले? पोल्युशन ऑफ एअर, वॉटर, नॉईज, सॉइल, थर्मल, लाईट पोल्युशन इटीसी आर डिफरंट टाइप ऑफ पोल्युशन दॅट कॉज ॲडव्हर्स इफेक्ट. साहजिक याच्यापासून वेगळे प्रकारचे परिणाम झाले आपल्याला बघायला भेटतात. इट्स अल्टिमेट अफेक्ट रेजिस्टन्स ऑफ ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम ऑन द अर्थ. साहजिक आहे. म्हणजे नॉईज पोल्युशनचा परिणाम लिव्हिंग ऑर्गॅनिझम होणार का? येस होणार आहे. एअर पोल्युशनचा परिणाम होणार आहे का लिव्हिंग ऑर्गॅनिझम? होणार आहे. वॉटर पोल्युशनचा होणार आहे का? होणार आहे. पण काय म्हणले? दस इट इज आवर रिस्पॉन्सिबिलिटी टू कल्चर पोल्युटिंग सबस्टन्स अँड एम ॲट एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन. साहजिक आहे. आपली रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे या ठिकाणी? की एन्व्हायरमेंटचं जे आहे पर्यावरण त्याचं काय करणं? जतन आणि संवर्धन करणं. त्याचं आपली रिस्पॉन्सिबिलिटी काय या ठिकाणी? त्याचं जतन आणि संवर्धन करणं हे आहे काय आपली खूप मोठी काय रिस्पॉन्सिबिलिटी आहे. ओके. तर या ठिकाणी बघा ओके. आता आपण या ठिकाणी जर सांगायचं झालं तर हे जे काही रेडिओ ॲक्टिव्ह पोल्युशन आहे. ओके. आता त्याच्यामध्ये एक घटक दिलेला आहे बघा रेडिओ ॲक्टिव्ह पोल्युशन. बघा रेडिओ ॲक्टिव्ह पोल्युशन जर सांगायचं झालं बघा त्याच्यामध्ये आपला एक पॉइंट दिलेला आहे तो आहे बघा रेडिओ ॲक्टिव्ह पोल्युशन. बघा रेडिओ ॲक्टिव्ह पोल्युशन जे आहे ते कशामुळे होतं या ठिकाणी सांगायचं झालं तर बघा तर सगळ्यात महत्त्वाचं आहे त्या बघा यूव्ही रेज, अल्ट्रा व्हायलेट रेज, त्यानंतर आय आर रेज, इन्फ्रारेड रेज किंवा इन्फ्रारेड लाईट, त्यानंतर अजून आहे एक्स रेज. ओके. तर या सगळ्या गोष्टीमुळं आपल्याला काय जातं जे आहे रेडिओ ॲक्टिव्ह पोल्युशन जे आहे ते आपल्याला पाहायला भेटतं. कोण कशामुळे? यूव्ही रेज असतील, आय-आर, इन्फ्रारेड रेड लाईट असेल किंवा एक्स रे. आता या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर यूव्ही रेज आणि इन्फ्रारेड रेज हे जे आहेत कसे आहेत या ठिकाणी? नॅचरल. कसे आहेत या ठिकाणी? नॅचरल आहे. कसे या ठिकाणी? नॅचरल. बट एक्स-रे जो आहे या ठिकाणी कसा आहे? या ठिकाणी आर्टिफिशियल आहे. कसा आहे या ठिकाणी? आर्टिफिशियल आहे. म्हणजे कसं आहे या ठिकाणी? मॅड मेड आहे. कसं आहे या ठिकाणी? मॅड मेड आहे. हे समजून घेणं खूप गरजेचं आहे बघा. या ठिकाणी रेडिओ ॲक्टिव्ह पोल्युशनमध्ये यूव्ही रेज जे आहे आणि इन्फ्रारेड आय-आर आपण त्याला म्हणतो हे कसे आहेत या ठिकाणी? नॅचरल आहेत. बट एक्स-रे जो आहे तो कसा आहे या ठिकाणी? आर्टिफिशियल रेज आहे. कसा आहे या ठिकाणी? आर्टिफिशियल. मग हे तिन्हीचे जे रेज आहेत
या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर याचा डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट परिणाम कशा होतो या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर बघा ग्लोबल वॉर्मिंग साठी तर सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी तुम्हाला परिणाम बघायला भेटतो. वाढतं टेम्परेचर जे आहे रेडिओ ऍक्टिव्ह पोल्युशनमुळे किंवा ॲटॉमिक जे काही वस्तू असतील ॲटॉमिक ओके पॉवर प्लांट आपण ज्याला म्हणतो ओके ॲटॉमिक पॉवर प्लांट जे आहे आपण त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्स जे आहे ते बाहेर पडताना बघायला भेटतात. ज्याच्यामध्ये UV रेज एक्सरे इन्फ्रारेड रेज जे आहेत ते त्यातून स्प्रेड होतात आणि याचा दुष्परिणाम काय आपण या ठिकाणी सांगायचं झालं तर बघा याचा दुष्परिणाम आता सांगितलं बघा इफेक्ट ऑफ म्हणजे इफेक्ट ऑफ रेडिओ ऍक्टिव्ह पोल्युशनमध्ये सगळ्यात घाण्याचा परिणाम जो होत असेल तो बघा कशामुळे होतो बघा काय म्हणले कॅन्सर काय होतं याच्यामुळे कॅन्सर. तर व्हॉट इज मीनिंग ऑफ कॅन्सर तर कॅन्सर म्हणजे काय या ठिकाणी द अनकंट्रोल्ड ग्रोथ ऑफ सेल द अनकंट्रोल्ड ग्रोथ ऑफ सेल इज कॉल्ड एज कॅन्सर या ठिकाणी बघा रेडिओ ऍक्टिव्ह पोल्युशनमुळे काय झालं बघा भेटतं आपल्याला कॅन्सर झाला बघायला भेटतो. त्याचप्रमाणे अजून एक गोष्ट बघा आपल्या बॉडीमध्ये जे काही टिश्यू आहे ते पूर्णपणे काय होतं या ठिकाणी डॅमेज. आपल्या बॉडीमध्ये जे काही टिश्यू आहेत अनेक सेल जेव्हा एकत्र येतात तेव्हा काय होतात टिश्यू हे जे काही टिश्यू आहेत या ठिकाणी काय होतं या ठिकाणी डॅमेज होतात. थर्ड ह्याच्यामुळे काय होतं या ठिकाणी म्युटेशन झालं आपल्याला बघायला भेटतं. काय झालं बघायला भेटतं म्युटेशन. व्हॉट इज द मीनिंग ऑफ म्युटेशन सडन चेंजेस इन जीन. बघा म्युटेशन म्हणजे काय सडन चेंजेस इन जीन. त्यामुळे लक्षात राहणं गरजेचं आहे की रेडिओ ऍक्टिव्ह पोल्युशनमुळे आपल्या बॉडीमध्ये काय होतं या ठिकाणी म्युटेशन झालं आपल्याला पाहायला भेटतं. काय भेटतं या ठिकाणी म्युटेशन झालं आपल्याला पाहायला भेटतं. त्याचप्रमाणे हे जे आहे रेडिओ ऍक्टिव्ह पोल्युशनमुळे अजून गोष्ट परिणाम होतो ते म्हणजे काय प्रॉब्लेम इन व्हिजन. म्हणजे आपल्याला दिसायला खूप मोठ्या प्रमाणात होतं दिसत नाही किंवा आपल्या डोळ्यावर खूप मोठा परिणाम याचा काय होतो परिणाम होतो. आपल्या डोळे जे आहेत त्याच्यावर खूप मोठा परिणाम झाला आपल्याला पाहायला भेटतो. बघा या ठिकाणी काय सांगितले कॅन्सर झालं बघायला भेटतोय. त्याचप्रमाणे टिश्यू जे आहेत ते पूर्णपणे डिस्ट्रॉय झालं. काय म्हणलं या ठिकाणी जेनेटिक चेंजेस ऑकर्स ज्याला आपण काय म्हणतो या ठिकाणी मी आपण सांगितल्याप्रमाणे काय म्हणतो या ठिकाणी त्याला म्युटेशन असं म्हणलं जातं. या ठिकाणी कॅन्सरस म्हणजे काय या ठिकाणी काय होतं या ठिकाणी कॅन्सर जो आहे त्या ठिकाणी झालेला बघायला भेटतो. त्याचप्रमाणे व्हिजन आपले जे काही दिसायला काय होतं या ठिकाणी कमी होतं किंवा डोळे आपल्याला खूप मोठं डोळ्यावर खूप मोठ्या प्रमाणावर रेस पडल्यामुळं आपल्याला काय वेळेस दिसत सुद्धा नाही. बघा मग पीपल पार्टिसिपेशन फॉर एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन. बघा या ठिकाणी काय सांगितलं पहिल्यांदा अवेअरनेस अबाउट एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन रूल अँड लॉज शुड बी डेव्हलप फॉर कॉमन पीपल. बघा जागरूक असणं खूप गरजेचं आहे. कोणाच्या बाबतीत या ठिकाणी जे काही त्याचे नियम असतील किंवा त्याच्या बाबतीत जे कायदे वगैरे असतील त्याच्या बाबतीत सुद्धा जागरूक असणं खूप गरजेचं आहे. हे आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे. त्याचप्रमाणे काय म्हणले लार्ज स्केल पार्टिसिपेशन ऑफ द पीपल इन एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन कॅन ब्रिंग अबाउट एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन अँड इफेक्टिव्ह कन्झर्वेशन. बघा जे काही पर्यावरणाचं जतन संवर्धन आहे त्याच्यामध्ये आपण पार्टिसिपेट होणं खूप गरजेचं आहे. ते सुद्धा खूप महत्त्वाची गोष्ट आहे. त्याचप्रमाणे त्याच्याबद्दल आपल्याला नॉलेज असणं गरजेचं आहे. त्याची किंमत आपण ज्याला म्हणतो ते सुद्धा असणं गरजेचं आहे. आणि लास्ट काय म्हणले एव्हरी नेशन हॅज देअर ओन फ्युचर प्लॅन अबाउट एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन अँड फॉर दिस पर्पज दे हॅव फॉर्म्युलेटेड द लॉ. प्रत्येक जे काही राष्ट्र असेल किंवा देश असेल तर बघा एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशनसाठी त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे प्रोजेक्ट जे आहेत ते बनवले पाहिजेत. म्हणजे जेणेकरून वृक्षतोड होणार नाही किंवा कोणत्या प्रकारचे जंगलतोड होणार नाही. उलट या ठिकाणी अभयारण्य सँच्युरी जे आहे त्याचं डेव्हलपमेंट करता येईल. इट इज अ कन्झर्वेशन ऑफ प्लांट अँड ॲनिमल आपण त्याला असं म्हणू शकतो. इट इज अ डेव्हलपमेंट ऑफ सँच्युरीज अभयारण्य जे आहे ते तयार करणं आपण या ठिकाणी ते सुद्धा महत्त्वाचं आहे. इस्टॅब्लिशमेंट ऑफ लॉज अँड रूल्स जे आहे वेगवेगळ्या प्रकारचे नियम बनवणे खूप महत्त्वाचे आहेत. या सगळ्या गोष्टी आपण एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशनसाठी महत्त्वपूर्ण असू शकतात. बघा पुढे काय म्हणले ह्युमनच्या बाबतीत सांगायचं झालं तर बघा ह्युमनच्या बाबतीत काय सांगितलं या ठिकाणी ह्युमन एन्व्हायरमेंटल इंटर रिलेशनशिप एक्झिस्टन्स इज ओरिजिन ऑफ मॅन. साहजिक काही माणसासोबतच त्याचा उपयोग करण्यात आले. त्यानंतर अजून गोष्ट महत्त्वाची आहे ते काय सांगितले ह्युमन बिंग हॅज बिकम सुप्रीम ऑन द अर्थ. तिचा इंटेलिजन्स हुशार आपण त्यामुळं म्हणजे थोडक्यात ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत माणसाकडे आहेत क्रिएटिव्हिटी इमॅजिनेशन मेमरी त्याच्यामुळं पर्यावरण किती महत्त्वाचं आहे किंवा पर्यावरणाची किती जतन संवर्धन आपण करू शकतो ही सुद्धा आपली काही रिस्पॉन्सिबिलिटी असू शकते. पुढे मेंटेन द एन्व्हायरमेंटल बॅलन्स पर्यावरणाचं पूर्णपणे त्याचं नियंत्रण ठेवणं ओके हे सुद्धा महत्त्वाचं आहे. हे सुद्धा माणसाचं काही एक प्रकारचं काम आहे. ही सुद्धा गोष्ट महत्त्वाची आहे.
सिन्स वी हॅव डिस्टर्ब इन द एन्व्हायरमेंट द बॅलन्स ओनली वी शुड थिंक ऑफ प्रोटेक्शन अँड कन्झर्वेशन ऑफ नेचर. मग एखाद्या वेळेस एन्व्हायरमेंट बॅलन्स डिस्टर्ब झालं तर आपण विचार करणं गरजेचं आहे की बाबा पर्यावरण कोणत्या प्रकारे आपण झाडं लावली पाहिजे, वृक्षारोपण केलं पाहिजे, गावागावात आपण वृक्षारोपण केलं पाहिजे, वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम घेतले पाहिजेत वृक्षारोपण करण्यासाठी. हे सुद्धा काही या ठिकाणी महत्त्वाचं आहे. ओके. तर मग या ठिकाणी लॉज जे आहेत ते आपण या ठिकाणी सांगितलेलं आहे बघा. फॉरेस्ट कन्झर्वेशन ॲक्ट 1980 मध्ये द लँड रिझर्व्ड फॉर फॉरेस्ट कन्झर्वेशन हॅज बीन प्रोहिबिटेड यूज ऑफ एनी अदर पर्पज बाय धिस लॉ. काय म्हणले बघा एक्झाम्पल दिले. परमिशन ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट इज कंपल्सरी फॉर मायनिंग ॲक्टिव्हिटी. म्हणजे खाणकाम करण्यासाठी आपल्याला सेंट्रल गव्हर्नमेंटची जी परमिशन आहे ती कंपल्सरी आहे. जर त्यांनी एखाद्याने ते परमिशन घेतली नाही तर त्याने बघा 15 दिवसाची त्या ठिकाणी काय होतं त्याला शिक्षा वगैरे होऊ शकते. पुढे काय म्हणले एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन ॲक्ट 1986 काय म्हणले या ठिकाणी पर्पज ऑफ दिस ॲक्ट इज टू कंट्रोल द पोल्युशन अँड पनिश द पर्सन इन्स्टिट्यूट हार्मिंग द एन्व्हायरमेंट. मग जे आहे पर्यावरण जे आहे ते त्याचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी पोल्युशन कंट्रोल म्हणजे प्रदूषण नियंत्रण महत्त्वाचं आहे. जर एखाद्याने ते नियम मोडला तर त्या ठिकाणी त्यांना काय होऊ शकतं या ठिकाणी शिक्षा वगैरे होऊ शकते. हे सुद्धा या ठिकाणी सांगितलेलं आहे. जर एखाद्याने नियम वगैरे मोडला असेल तर त्याला या ठिकाणी ₹1,00,000 सुद्धा काय होऊ शकतो दंड होऊ शकतो असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. पुढे काय म्हणले बघा नॅशनल ग्रीन ट्रायब्युनल 2010 मध्ये काय म्हणले हॅज बीन इस्टॅब्लिश इन 2010 फॉर इफेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशन ऑफ एन्व्हायरमेंटल रिलेटेड लॉ. मग 2010 मध्ये ह्याची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे. 1972 मध्ये काय सांगितलं इस्टॅब्लिशमेंट फॉर प्रोटेक्शन ऑफ द वाईल्ड लाईफ म्हणजे काय वन संवर्धन कायदा आहे त्या ठिकाणी इस्टॅब्लिश केलेला आहे. त्याच्या प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे जे काही कानून आपण तर म्हणतो कायदे ते त्या ठिकाणी बनवलेले आहेत. बघा नेक्स्ट कन्सेप्ट या ठिकाणी सांगितलेलं आहे ते म्हणजे काय बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय बघा या ठिकाणी काय सांगितलं या ठिकाणी बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय. तर बघा काय म्हणले एन्व्हायरमेंटल पोल्युशन अफेक्ट द लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड रिड्यूस बायोडायव्हर्सिटी. लिव्हिंग वर्ल्ड हॅड अ रिच बायोडायव्हर्सिटी. या जगामध्ये खूप मोठं प्रमाणात काय बायोडायव्हर्सिटी आहे म्हणजे जैवविविधता आहे. द रिचनेस ऑफ बायोडायव्हर्सिटी इज गेटिंग डिप्लेटेड ॲट व्हेरी हाय रेट ओनली ड्यू टू व्हेरियस ॲक्टिव्हिटी ह्युमन बिंग. बघा ही जी काही बायोडायव्हर्सिटी आहे याची जो काही नंबर आहे किंवा बायोडायव्हर्सिटी आहे तो खूप फास्ट कमी होत चाललेला आहे. कशामुळे कमी होत चालले तर माणसाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या कृत्यामुळं ही जी बायोडायव्हर्सिटी आहे याच्यावर काय होते या ठिकाणी डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट काय होते या ठिकाणी परिणाम झाला आपण बघायला भेटतो. याचं गुड एक्झाम्पल सांगायचं झालं तर काय एक्झाम्पल या ठिकाणी डिफॉरेस्टेशन. त्यानंतर आहे इंडस्ट्रियलायझेशन. बघा हे जे माणसाच्या वेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटी जसं की डिफॉरेस्टेशन, इंडस्ट्रियलायझेशन किंवा त्याचे काही प्रायमरी सोर्सेस आहे अन्न, वस्त्र, निवारा याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात जंगलतोड केली जाते आणि याचा डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट परिणाम कसा होतो या ठिकाणी मित्रांनो बायोडायव्हर्सिटी जी आहे याच्यावर आपल्याला झालेलं बघायला भेटतो. कशावर बायोडायव्हर्सिटी जी आहे त्या झालं बघायला भेटतो. पुढे काय म्हणले डेफिनेशन मग काय सांगितलं बायोडायव्हर्सिटीची द रिचनेस ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. मग आता हे जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे फक्त काही ॲनिमल्स का लिचनेस लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे फक्त ॲनिमल्स का नाही त्याच्यामध्ये ॲनिमल्स आहेत त्यानंतर प्लांट्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे काय या ठिकाणी मायक्रोब्स असतील हे सगळे काय या ठिकाणी लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे ड्यू टू प्रेझन्स ऑफ व्हरायटी. बघा वेगवेगळ्या प्रकारची व्हरायटी आहे त्याच्यामध्ये प्लांटची वेगवेगळ्या प्रकारची व्हरायटी मँगो असेल पपया असेल चिक्कू असेल आंबा आपण त्याला म्हणतो त्यानंतर ॲपल असतील. ओके ह्युमनच्या बाबतीत सांगायचं तर बघा या ठिकाणी काय बघायचं शेळी आहे घोडा आहे हरिण आहे ससा आहे ह्युमन आहे. ओके त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे व्हरायटी बघायला भेटतात अँड देअर जेनेटिक व्हेरिएशन. त्याच्यामध्ये प्रत्येकामध्ये जे काही क्रोमोझोम नंबर आहे किंवा जेनेटिक कन्क्लुजन आहे या ठिकाणी काय त्याच्यामध्ये व्हेरिएशन बदल झाला बघायला भेटतो. दिस इज कॉल्ड एज बायोडायव्हर्सिटी. त्या काय म्हणलं जातं या ठिकाणी बायोडायव्हर्सिटी असं म्हणलं जातं. काय म्हणलं जातं या ठिकाणी बायोडायव्हर्सिटी असं म्हणलं जातं. मग या ठिकाणी काय सांगितले हे जे बायोडायव्हर्सिटी आहे याचे किती प्रकार पडतात या ठिकाणी 3. बघा हे जे काही बायोडायव्हर्सिटी आहे याचे किती प्रकार पडतात या ठिकाणी 3 प्रकार आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतात. पहिला जेनेटिक किंवा जेनेटिक डायव्हर्सिटी याच्यामध्ये काय होतं बघा डायव्हर्सिटी सीन अमंग द ऑर्गॅनिझम ऑफ सेम स्पीसीज ड्यू टू जेनेटिक डिफरन्स. बघा म्हणजे काय सेम स्पीसीज आहे त्याच्यामध्ये काय असणार या ठिकाणी जेनेटिक डिफरन्स असणार आहे. दिस इज कॉल्ड एज जेनेटिक डायव्हर्सिटी. काय एक्झाम्पल दिले द इंडिव्हिज्युअल ह्युमन बिंग आर डिफरंट फ्रॉम इच अदर नो टू ॲनिमल्स ऑर प्लांट्स आर एक्झॅक्टली अलाइक. कोणते दोन प्लांट किंवा कोणते दोन
ऑर्गॅनिझम सेम नाही आहेत, त्याच्यामध्ये काही जेनेटिक व्हेरिएशन आहे आपल्याला ते बघायला भेटतं. पुढे काय म्हणले स्पेसिस डायव्हर्सिटी, द इनन्युमरेबल स्पेसिस प्रेझेंट ऑफ द नेचर, म्हणजे असंख्य स्पेसिस जे आहे या जगामध्ये काय मित्रांनो या ठिकाणी प्रेझेंट आहेत. तर दिस इज कॉल्ड एज स्पेसिस डायव्हर्सिटी. साहजिक आहे. त्यानंतर बघा काय म्हणले इकोसिस्टम. बघा आता इकोसिस्टमच्या बाबतीत सांगायचं झालं तर बघा इकोसिस्टममध्ये काय काय येतं या ठिकाणी तुम्ही पाहिलं तर प्लांट्स पण येतात ॲनिमल आहे मायक्रोब आहे का आहे. म्हणजे हे जे आहेत प्लांट्स ॲनिमल मायक्रोब्स या ठिकाणी बघा इकोसिस्टमच्या वेगवेगळ्या प्रकारचे इकोसिस्टम आपल्याला बघायला भेटतात. जसं की फॉर एक्झाम्पल डिझर्ट इकोसिस्टम. डिझर्ट इकोसिस्टम. दुसरा आहे अजून एक इकोसिस्टम मध्ये सांगायचं झालं तर ॲक्वेटिक इकोसिस्टम. यस 100% प्रेझेंट काय ॲक्वेटिक. त्यानंतर आपण सांगायचं झालं तर बघा या ठिकाणी मराईन इकोसिस्टम. हे जे काही सिस्टम आहेत डिझर्ट इकोसिस्टम, ॲक्वेटिक इकोसिस्टम, मराईन इकोसिस्टम हे कोणते सिस्टम आहेत या ठिकाणी नॅचरल इकोसिस्टम आहेत. कोणते या ठिकाणी नॅचरल इकोसिस्टम आहेत. बट क्रॉपलँड इकोसिस्टम जे आहे ते कशा आहे या ठिकाणी आर्टिफिशियल आहे. कशा आहे या ठिकाणी आर्टिफिशियल. म्हणजे या इकोसिस्टम मध्ये एक गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे. या ठिकाणी बायोटिकचा पण संबंध येतो आणि अबायोटिकचा पण संबंध येतो. बघा या इकोसिस्टम मध्ये बायोटिकचा पण संबंध येतो ॲज वेल ॲज अबायोटिकचा सुद्धा काही या ठिकाणी संबंध जो आहे ते आपल्याला या ठिकाणी बघायला भेटतो. हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. काय म्हणलं या ठिकाणी बघा इन वन रिजन देर मे बी डिफरंट इकोसिस्टम. वेगवेगळ्या प्रकारचे इकोसिस्टम जसं की डिझर्ट इकोसिस्टम आहे, ॲक्वेटिक आहे, मराईन इकोसिस्टम आहे. द इकोसिस्टम इज कॉल्ड एज काय म्हणले इकोसिस्टम डायव्हर्सिटी. इकोसिस्टम्स आर नॅचरल आर्टिफिशियल. काही इकोसिस्टम जे आहेत ते नॅचरल आहेत जसं की या 3. काही इकोसिस्टम आहेत ते कसे आहेत आर्टिफिशियल जसं की क्रॉपलँड इकोसिस्टम. पुढे काय म्हणले एव्हरी रिजन शो डिफरंट टाइप ऑफ इकोसिस्टम सच ॲज आता ॲक्वेटिक, टेरेस्ट्रियल, डिझर्ट, फॉरेस्ट. ईच इकोसिस्टम हॅज ओन हॅबिटॅट विथ रेसिडेंट फ्लोरा अँड फौना. बघा प्रत्येकाचं हॅबिटॅट वेगळं आहे. म्हणजे डिझर्टमध्ये जे काही इकोसिस्टम असतील साहजिक आहे त्याच्यामध्ये रॅट असतील वेगवेगळ्या प्रकारचे ते तुम्हाला ठिकाणी बघायला भेटतात. त्या ठिकाणी जे काही वाळलेली म्हणजे जो काही वाळलेली झाडं जे आहेत सुकलेली झाडं ओके त्या ठिकाणी तुम्हाला डिझर्ट इकोसिस्टममध्ये बघायला भेटते. वाळवंटामध्ये आपण ज्याला म्हणतो. तर ॲक्वेटिक इकोसिस्टममध्ये काय की ॲक्वेटिक इकोसिस्टममध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फिश जे आहे ते तिथं बघायला भेटतील. फायटोप्लॅन्क्टॉन जे आहे त्या ठिकाणी बघायला भेटतील. झू प्लॅन्क्टॉन ॲक्वेटिक इकोसिस्टममध्ये बघायला या ठिकाणी बघायला भेटतील. मराईन इकोसिस्टममध्ये काय सुद्धा सेम फिश असतील, शार्क असतील असे वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गॅनिझम पाण्यामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी मराईन इकोसिस्टममध्ये पाहायला भेटतात. तर त्याला काय म्हणतात त्या ठिकाणी इकोसिस्टम डायव्हर्सिटी असं म्हणलं जातं. काय म्हणतात त्या ठिकाणी इकोसिस्टम डायव्हर्सिटी असं म्हणलं जातं. बघा त्यानंतर एक कन्सेप्ट आहे त्या बघा सॅक्रेड ग्रुप म्हणजे काय. बघा सॅक्रेड ग्रुप म्हणजे काय बघा या ठिकाणी आपल्याला अजून एक कन्सेप्ट बघायची आहे त्या बघा सॅक्रेड ग्रुप्स. सॅक्रेड ग्रुप्स नावाचे. मग काय म्हणलं या ठिकाणी सॅक्रेड ग्रुप म्हणजे काय या ठिकाणी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ते म्हणजे काय की जो काय लोकल फॉरेस्ट एरिया जो असेल तो गॉड जे आहे ओके गॉडच्या नावाने ओळखला जातो. त्याला काय म्हणतो आपण सोप्या भाषेत सॅक्रेड ग्रुप्स असं म्हणलं जातं. हे जे काही सॅक्रेड ग्रुप कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये सेकंड पॉईंट सांगायचं झालं तर हा जो आहे हा लोकल रिजनमध्ये कन्सिडर केलं जातं. म्हणजे हे जे आहे ते लोकल रिजनसाठी कन्सेप्ट लागू आहे. ह्याचा आणि गव्हर्नमेंट जो आहे गव्हर्नमेंट डिपार्टमेंट ओके काही संबंध नसतोय. गव्हर्नमेंट डिपार्टमेंटचा आणि याचा कोणताही संबंध नसतो. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. आपल्या भारतामध्ये ही जी काही सॅक्रेड ग्रुप्स आहेत ते किती आहेत या ठिकाणी साधारणतः 13,000 पेक्षा पण जास्त किंवा या ठिकाणी सांगायचं झालं तर बघा 13,000 पेक्षा पण जास्त 13,000 पेक्षा पण जास्त सॅक्रेड ग्रुप जे आहेत आपल्या या भारतामध्ये काय त्या ठिकाणी प्रेझेंट आहेत. आणि मग हे जे आहे तुम्ही जर सांगायचं झालं तर हे जे काही सॅक्रेड ग्रुप आहे बघा या ठिकाणी वेगळ्या प्रकारचे जे काही अभयारण्य आहेत सँच्युरीज त्यासाठी एक कन्सेप्ट लागू पडते. कोणती सँच्युरीज ओके
हे सुद्धा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. मग काय म्हणलं या ठिकाणी हंटिंग ऑफ एनी काइंड इज ऑल्सो प्रोहिबिटेड. त्या ठिकाणी शिकारी करणं पूर्णपणे केली जात नाही. ही गोष्ट महत्त्वाची आहे. 13,000 पेक्षा पण जास्त सॅक्रेड गुरु आपल्या भारतामध्ये प्रेझेंट आहेत. ज्या ठिकाणी महाराष्ट्र, कर्नाटक अशा ठिकाणी हे जे काही सॅक्रेड गुरु आहे, या ठिकाणी काय ते प्रेझेंट आहे. दुसरी गोष्ट आपल्याला महत्त्वाची आहे, ते आहे बघा हॉटस्पॉट ऑफ बायोडायव्हर्सिटी. तर बघा हायली सेन्सिटिव्ह जो काही एरिया आहे बायोडायव्हर्सिटी या जगामध्ये, ते आहे बघा 34. किती आहे या ठिकाणी? 34 आहेत. एरिया ऑफ द अर्थ वेअर ऑक्युपाईड बाय दिस हॉटस्पॉट. बघा जे काय आपलं जे काही पृथ्वी आहे याचा किती टक्के एरिया त्याने कव्हर केला आहे? 15.7%. किती? 15.7% एरिया तो कव्हर केलेला आहे. करंटली सेन्सिटिव्ह एरिया दॅट आर डिस्ट्रॉइड. किती? 86%. आणि प्रेझेंटली लेफ्ट ओव्हर द सेन्सिटिव्ह स्पॉट ऑफ द अर्थ तो किती आहे? फक्त ओन्ली 2 to 3% एवढा आहे. पुढे काय म्हणले बघा या ठिकाणी हॉटस्पॉट हॅव 1,50,000 प्लांट स्पेसीस विच आर 50% ऑफ द वर्ल्ड काउंट. बघा किती आहे या जगामध्ये काउंटिंग आहेत? 1,50,000 स्पेसीसच्या प्लांटचे काउंटिंग आहे या जगामध्ये. पुढे काय म्हणले इन ईस्टर्न इंडिया जंगल्स 85 स्पेसीस ऑफ द फाउंड आउट ऑफ 185 स्पेसीस ऑफ ॲनिमल. बघा ईस्टर्न एरियामध्ये 85 स्पेसीस असतील आणि 185 स्पेसीस ॲनिमलच्या आपल्या ठिकाणी सापडलेले आहेत. इन वेस्टर्न घाट अबाउट 1,500 एंडेमिक प्लांट स्पेसीस. बघा पश्चिम घाटामध्ये आपण त्याला म्हणूयात. ओके. आउट ऑफ द टोटल प्लांट स्पेसीस इन द एंटायर वर्ल्ड त्या बघा 50,000 आर एंडेमिक त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. ही सुद्धा गोष्ट महत्त्वाची आहे. बघा काय म्हणले द एंडेंजर्ड हेरिटेज स्पेसीस आर द कंट्री ते या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता बघा या ठिकाणी क्लासिफिकेशन ऑफ थ्रेटन्ड स्पेसीस हे बघण्याच्या अगोदर आपल्याला एक ठिकाणी कन्सेप्ट खूप महत्त्वाची आहे की ही जी काय बायोडायव्हर्सिटी आहे कसं आपण कोणत्या प्रकारे कन्झर्वेशन करू शकतो. बघा बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन आपण कोणत्या प्रकारे करू शकतो ते खूप महत्त्वाचं आहे. तर पहिली गोष्ट सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे काय तर ते कन्झर्वेशन ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल. बघा बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे? प्लांट अँड ॲनिमल त्याचं काय करणं जतन आणि संवर्धन करणं ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. दुसरी गोष्ट काय आहे या ठिकाणी इट इज अ डेव्हलपमेंट ऑफ नॅशनल पार्क सँच्युरीज. बघा अभयारण्य असतील किंवा राष्ट्रीय उद्यान आपण त्याला म्हणतो त्याची वेगवेगळ्या पैसे काय करणं गरजेचं आहे? डेव्हलपमेंट करणं गरजेचं आहे. त्याचं इस्टॅब्लिशमेंट करणं काय खूप गरजेचं आहे. ही गोष्ट महत्त्वाची आहे. आपण बायोडायव्हर्सिटीसाठी काय करू शकतो? कन्झर्वेशन करू शकतो. तिसरी गोष्ट म्हणजे काय फॉलो द रूल. बघा जे काही नियम आहेत ते फॉलो करणं गरजेचं आहे. ते नियम जे आहेत ते पाळणं खूप गरजेचं आहे. ही सुद्धा गोष्ट खूप महत्त्वाची आहे बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन करण्यासाठी. अजून या ठिकाणी मला सांगायचं झालं तर बघा या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे जे काही प्लॅनिंग असते ॲक्टिव्हिटीज बायोडायव्हर्सिटी करण्यासाठी. ओके. वृक्षारोपण अफॉरेस्टेशन आपण त्याला म्हणतो ते करण्यासाठी आपण करू शकतो. हे सगळं कशामध्ये त्या ठिकाणी बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन करण्यासाठी आपण या सगळ्या गोष्टी काय करू शकतो. हे सुद्धा महत्त्वाचं आहे. बघा तर बघा थ्रेटेन्ड स्पेसीस किंवा एंडेंजर्ड स्पेसीस म्हणजे काय की असे स्पेसीस जे या जगातून काय होत चाललेत किंवा या पृथ्वीतून काय होत चालले या ठिकाणी नाहीसे होत चाललेत त्याला आपण काय म्हणतो थोडक्यात एंडेंजर्ड स्पेसीस असं म्हणलं जातं. बघा पहिलं काय म्हणलं या ठिकाणी एंडेंजर्ड स्पेसीस म्हणजे नंबर ऑफ ऑर्गॅनिझम इज डिक्लाइन. बघा असे काय ऑर्गॅनिझम जे आहेत ते काय होत चालले या ठिकाणी डिक्लाइन होत चाललेले आहेत. बघा असे काय ऑर्गॅनिझम आहेत की ते काय होत चालले या ठिकाणी डिक्लाइन होत चाललेले आहेत. नंबर ऑफ ऑर्गॅनिझम इज डिक्लाइन. बघा एक्झाम्पल सांगायचं झालं तर बघा काय एक्झाम्पल सांगितले लायन टेल्ड मंकी जो आहे हे त्याचं काही चांगले एक्झाम्पल आहे. दुसरं आहे रेअर स्पेसीस. रेअर म्हणजे काय नंबर ऑफ ऑर्गॅनिझम इज व्हेरी व्हेरी लेस काउंटिंग म्हणजे खूप कमी नंबर राहिलेलं आहेत. जसं की काय म्हणले कन्सिडरबली डिक्लाइन नंबर ऑफ दिस ऑर्गॅनिझम. याचं एक्झाम्पल सांगायचं झालं तर काय बघा खूप फास्ट कमी होत चाललेलं आहे. जसं की एक्झाम्पल दिले रेड पांदा आणि मस्क डेर हे त्याचं काही चांगलं एक्झाम्पल सांगितलेलं आहे. थर्ड आहे बघा वल्नरेबल स्पेसीस. काय सांगितलं या ठिकाणी वल्नरेबल स्पेसीस म्हणजे काय एक्स्ट्रीमली लेस नंबर ऑफ ऑर्गॅनिझम विच फर्दर डिक्लाइन. कंटिन्युअस डिक्लाइनिंग नंबर ऑफ ऑर्गॅनिझम इज थ्रेट. कंटिन्यू नंबर जे काही हे ऑर्गॅनिझम आहेत ते काय होत चालले नाहीसे होत चाललेले संपुष्टात येत चाललेले आहेत. ओन्ली खूप कमी नंबर राहिलेले आहेत जसं की टायगर आणि रायन वाघ आणि सिंह. ओके. लास्ट आहे बघा इनडिटर्मिनेट स्पेसीस. काय म्हणलं या ठिकाणी
ऑर्गॅनिझम ॲपिअर टू बी इन डेंजर, म्हणजे असे ऑर्गॅनिझम जे आता पूर्णपणे संपुष्टात चाललेले आहेत. द डाटा इज नॉट इनफ ॲज दे हॅव टिपिकल बिहेवियर हॅबिटॅट. बघा, त्याच्या बिहेवियर हॅबिटॅटनुसार आपण त्याचा जो काही डाटा आहे तो सुद्धा आपल्याला सापडत नाही. फक्त त्याच्या हॅबिटॅटनुसार आपण ते ऑर्गॅनिझम जे आहेत ते कन्सिडर करतो. ही खूप लाजिरवाणी आपल्यासाठी काय गोष्ट आहे. जसं की जंट स्क्वेरल वगैरे तिथं दिलेलं आहे. ज्याला आपल्या भीमाशंकर अभयारण्यामध्ये शेकडो नावाचा जो काही प्राणी आहे, ओके, ते या ठिकाणी एक्झाम्पल दिलेलं आहे. ओके. तर अशा प्रकारे आपण हा चॅप्टर जो आहे एन्व्हायर्नमेंटल मॅनेजमेंट तो या ठिकाणी काय झालेला आहे, संपलेला आहे.